आज रानात मक्याची कणसं मोडायचं काम जोरात चाललंय. आमचे कारभारी इकडे कणसं मोडायला लागले आहेत. हे बेबीकॉर्नचे कणसं आहेत. तर मंडळी, शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे सतत कामात, सतत धावपळीत असतं. पण हाच तर आपल्या श्रमाचा अभिमान आहे. मक्याची कणसं मोडताना हाताला लागतंय, खरचटतंय, शरीरावर पडणारा उन्हाचा तडका हे सगळं सहन करूनही मनात समाधान असतं. कारण पीक भरपूर आलं की घरात सुख येतं. हे कामं पाहायला साधी असतात बरं का, पण त्यामागे मेहनत, वेळ आणि निसर्गावरचा विश्वास लागतो. आपल्या रानात कोणतंही पीक असू द्या, ते आलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसते. जणू आपल्या मेहनतीचं फळच मिळालंय. प्रत्येकाला आपल्या पोटापुरतं धान्य किंवा काहीही असो मिळावं याची काळजीच असते. हा तर रोजचा शेतातला विषयच असतो. पण एक गोष्ट मात्र खरी, काम करणारी ओळख कामातच दिसते. खरं तर मंडळी, काम करताना माणसं जास्त बोलत नाहीत. ते फक्त आपल्या कामाकडे ध्यान देतात. आणि खरं सांगायचं म्हणजे कामाकडे मन लावून काम केलं का पीक ही साथ देतं आणि नशीबही, बरोबर काय? म्हणूनच आपण शेतकरी कामाकडे ध्यान देतो आणि काम ध्यान लावून करतो. कारण आज आपण जितकं कामावर लक्ष देऊ तितकं उद्या घरात सुख असेल, हो की नाही? रानातला प्रत्येक घामाचा थेंब उद्याचा आनंद बनून परत येतो. आणि तिथंच खरा शेतकरीपणा दिसतो, कामातली एकाग्रता आणि प्रामाणिकपणा. आणि खरं तर शेतकऱ्याचं आयुष्य हिशोबावर चालतं, पण त्याचा आत्मविश्वास कामात असतो. आणि या सगळ्यात एक गोष्ट सहज लक्षात येते, शेतकरी जगतो कामासाठी आणि काम शेतकऱ्याला जगवतो. मग गरमी असो किंवा थंडी असो, तो कोणत्याही गोष्टीची काळजी करत नाही. ऊन लागो किंवा पोटाला भूक लागो, पण पहिला काम करणं हे त्याचं ध्यान असतं. हे सगळं आम्ही सहन करतो, पण आम्ही काम थांबवत नाही. कारण एक गोष्ट कायम लक्षात असते, मेहनत कधी वाया जात नाही. खरं तर मंडळी, शेतात एक वेगळीच प्रसन्नता पसरते. जणू शेत म्हणतं, तुमची मेहनत मी परत दिली रे, घे तुझं सोनं. कुणी किती मेहनत केली, कुणाचं पीक किती उत्कृष्ट आलं, याची ओळख काम सांगतं. म्हणून लोक म्हणतात, कष्ट करणाऱ्याची ओळख त्याच्या बोलण्यात नाही, कामात दिसते. म्हणूनच मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. शेतातली धूळ अंगावर येते, पण मनात मात्र शांतता येते. हीच शेताची मजा, हीच कष्टाची कमाई आणि हीच कामाच्या ओळखीची खरी ताकद. चला तर बाय.